आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप हृदयापासून सगळ्या माझ्या कुटुंबियांचं आजच्या सत्रामध्ये स्वागत करते. आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ, आपल्या सगळ्यांचे उच्च आत्मा जे या सत्रामध्ये जोडलेत, त्या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी सगळ्यांना आपल्याला प्रेरणा दिली की आपण या सत्रामध्ये येऊन सामूहिकरित्या आजची साधना पार पाडावी. सोबतच ब्रह्मांडातल्या सगळ्या दिव्य शक्ती, सगळ्या एंजल्स, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू जे आपल्या बरोबर या सत्रामध्ये आहेत, त्या सगळ्यांचे आपल्या हृदयापासून आभार व्यक्त करू. थँक्यू की आम्हाला ही बुद्धी दिली की आम्ही आमच्या आयुष्यातला, आमच्या दिवसातला, इतर कामांमधला थोडा वेळ काढून स्वतःसाठी या साधनेसाठी हा वेळ देऊ. अम, आज आपण लगेचच ध्यानाला सुरुवात करू. उद्या 12 तारीख आहे. 12/12चं पोर्टल जे मी ग्रुपवर टाकलंय. काही जण ह्याच्यावर विश्वास ठेवतात, काही जण नाही ठेवत. पण जे विश्वास ठेवतात समजा, जसं वर्ल्ड वाईड म्हणजे अगदी जगामधून जे लोक ध्यान साधनेत आहेत, ज्यांना मॅनिफेस्टेशन वगैरे हीलर लोक म्हणा, किंवा जे ऊर्जेवर काम करतात, एनर्जी हिलिंग, रेकी असेल, हे सगळे जे काम करतात, अशी बरीचशी लोक आहेत की जी ह्या उद्याच्या दिवसाचा वापर करतात. जसं पौर्णिमा अमावस्या असतेच, तसंच हे जे अंक आहेत, त्या अंकांचं महत्व, न्यूमरॉलॉजी आपल्या आयुष्यात अगदी जन्मापासून मरेपर्यंत आहे. आपण जन्मल्यापासून सुद्धा म्हणतो की ह्या दिवशी जन्म झालाय, ही तारीख होती, हा वार होता. म्हणजे हे कुठेतरी हे नंबर्स आपल्या आयुष्यात इतका मोठा रोल प्ले करतात की जन्मल्यापासून अगदी मरणाच्या तिथीपर्यंत आपण नंबर्सवर आपलं आयुष्य काउंट करत असतो. किती वाजले आपण सारखं बघतो, तिथं पण नंबर आहेत. आज कुठली तारीख आहे, तिथं पण नंबर आहेत. कुठल्याही आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये या गाडीचा नंबर प्लेट असेल, घराचा नंबर असेल, तर इतके नंबर आहेत. आणि ज्या अर्थी हे अंक परमात्म्याने शोधून आपल्या आयुष्यात टाकले आहेत की तुम्ही याचा वापर करा तुमच्या आयुष्यामध्ये. सगळ्या जीवांना आपल्या पृथ्वीवर जे जे जीवन चालतं ते सूर्यानुसार, चंद्रानुसार, सोबतच पंचतत्वांच्या आधाराने प्रकृती आणि अंक, ग्रहांची दिशा, हे जे आपण सगळं आपलं आपण बघतो दशा वगैरे सगळं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी छोटे 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 पार्ट प्ले करतात. त्याप्रमाणे हे नंबर्स पण आहेत. आपण काउंट करताना आपण किती लोक आहेत, आपण ते कसे मोजतो, 1 2 3 4 ह्या पद्धतीने मोजतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे नंबर आहेतच, कुठेही जा. तर म्हणून म्हणून या नंबर्सचं महत्व आहे की काहीतरी त्यांना अर्थ आहे, ज्या अर्थी परमात्म्याने कुणाच्या तरी मनुष्याच्या माध्यमातून कुणीतरी त्या नंबरचा शोध लावला असेल. सुरुवात अंकशास्त्राची कशी झाली मला माहित नाही, पण कुणीतरी ते अंक शोधून काढलेत आपल्या आयुष्यात आणि त्याची सुरुवात झाली. आणि ज्या बुद्धीतून ते सगळं आलंय शास्त्र, ते बुद्धी मध्ये जी वाहणारी जी चेतना आहे ती परमचेतनेचा एक भाग आहे. त्यामुळे हे अंक सुद्धा त्या परम चैतन्याकडनं, त्या चेतनेकडनं आलेले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच त्याच्याबद्दल आदर आहे की हे सत्य आहे. जसे आपण आहोत तसेच हे नंबर सुद्धा एक्झिस्ट करतात, त्यांना पण एक अस्तित्व दिलेलं आहे. प्रत्येक नंबरची एक फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. जसं की 1 नंबर असेल सूर्य, 2 नंबर असेल चंद्र, 3 नंबर असेल गुरुचा नंबर आहे, 4 नंबर राहू, 5 नंबर बुध, 6 नंबर शुक्र, ह्याप्रमाणे 7 नंबर केतू, 8 नंबर आपण शनीला म्हणतो, आणि 9 जो आहे तो मंगळाचा नंबर आहे. तर अंकशास्त्रामध्ये ह्या प्रत्येक नंबरला एक एक ग्रह दिलेला आहे आणि त्यानुसार त्याची एनर्जी, त्याची ऊर्जा काढली जाते. जसं की कुणाचा कुणाचा वाढदिवस 4 नंबर येत असेल ज्याच्या वाढदिवसाची बेरीज, तर त्याप्रमाणे सांगितलं जातं की 4 हा राहूचा नंबर आहे. मग ती राहूची जी राहूचे जे विचार आहेत, राहूची जी स्वभाव आहे, प्रकृती आहे, ती त्या माणसाला जोडली जाते. की राहू कसा असतो की जो तापट म्हणजे डोक्याने अम, थोडं म्हणतो ना की थोडासा तापट विचारांचा, अचानक त्याच्या आयुष्यामध्ये बदल होतात, अशा प्रकारचं त्या माणसाचं जीवन असू शकतं. तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या त्या नंबरनुसार त्या त्या ग्रहांचे एनर्जीज जोडल्या जातात, असं आपल्या न्यूमरॉलॉजीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे न्यूमरॉलॉजी जे सांगत असतील ते लोक त्यांचे वाढदिवस बघतात की कुठल्या दिवशीचा जन्म आहे, त्यानुसार त्यांची एनर्जी सांगतात की ह्या ग्रहाचं गुण त्या माणसामध्ये दिसतात. साधारण स्वभाव त्या प्रकारचा असतो आणि तशाच त्यांना उपाय पण सांगितले जातात. तर उद्याचा जो दिवस आहे 12/12,
हा आपल्या सगळ्यांना ध्यान करण्यासाठी, मॅनिफेस्टेशन करण्यासाठी उपयोगाला येतो. 12 नंबर त्याची जर आपण बेरीज केली तर 3 येते. आणि 12 नंबर हा दाखवतो की कशाचा तरी एंड होतोय. शेवटचा महिना आहे डिसेंबर वर्षाचा, की रिलीज करायची वेळ आली. जसं आपण 11-11 बघितला. त्यानंतर अजून एक मोठं पोर्टल होतं 8-8, ज्याला लायन्स गेट म्हणतात. तर ह्या प्रकारचे हे वर्षातून जे दिवस येतात ते खूप शक्तिशाली ऊर्जा घेऊन येतात. तसंच उद्याचा नंबर असणार आहे, उद्याची दिवस असणार आहे, की जे आपल्याला नकोय ते आपण सगळ्यांनी सोडून द्यायचं, रिलीज करायचं त्या गोष्टी. ह्याच्यासाठी खास करून उद्याचा दिवस तुम्हाला मदत करेल. अम, काल मी असं ठरवलं नव्हतं, की जे आपण कॉर्ड कटिंग म्हटलं ना, की जे आपल्या आयुष्यात त्रासदायक आहे ते आपण कट करतोय, अशा पद्धतीने तुम्ही कल्पना करा. तर हे मी काही ठरवलं नव्हतं, मी असं घेणार आहे ध्यानामध्ये. पण ध्यान सुरू झाल्यावर आपोआप त्या इंट्युशन मला आले, ते संदेश मला आले, की ह्या पद्धतीने घ्यायचंय. म्हणून मग मी ती सुरुवात केली, की आपण ह्या पद्धतीने आज ध्यान घेऊ म्हणून. तर त्याचं कारण मला आत्ता समजलं, की उद्याचं येणारं 12-12चं पोर्टल, की जे पोर्टल म्हणजे काय, तो दिवस, ती एनर्जी असते त्या दिवसाची त्याप्रमाणे. तर हे नंबर जेव्हा आपण उद्याचे बघतोय, ते त्याची शक्ती जोडली जाते त्या दिवसाला. म्हणून त्या दिवशी आता जेवढी लोक हे करतात, मानतात. आपण असं समजू की साधारण असं उदाहरणार्थ आपण समजू की 5 लाख लोक उद्याच्या दिवसावर विश्वास ठेवतात. असं आपण समजू की हा असं काहीतरी असतं बाबा. 12-12 खरंच होतो फायदा. असं 5 लाख लोकांचा विश्वास आहे समजा. आणि ते पाचीच्या पाची लाख लोक उद्याच्या दिवसाचा काहीतरी फायदा करून घेतील, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी लिहितील, काहीतरी नकोय ते सोडतील, अशा गोष्टी काहीतरी करतील. तर त्या उद्याच्या दिवसाला एवढ्या लोकांची फोकस जोडला जाणार आहे. त्यांची एनर्जी उद्याच्या दिवसात जाणार आहे. आणि जिथं एनर्जी आपलं लक्ष जातं, जिथं आपला फोकस जातो, तिथे एनर्जी व्हायला लागते. या नियमानुसार जितकी लोक विश्वास ठेवून असतील की उद्याचा दिवस आम्हाला काहीतरी देईल, जितकी लोक मनामध्ये हे असं बाळगून असतील की आम्हाला उद्याच्या दिवशी जे जे आम्ही करू, ध्यान करू किंवा काहीतरी डोळ्यापुढे आम्ही कल्पना करू की माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे, ती होणार म्हणजे होणार, असा ज्यांच्या मनामध्ये खूप स्ट्रॉंग तो विश्वास आहे, त्या लोकांमुळं का होईना उद्याच्या दिवसाला एनर्जी मिळायला लागते. आणि मग ते खरोखर काम करतं. तर ह्या पद्धतीने कलेक्टिव्ह, सामूहिक चेतना काम करते. जर समजा ह्या 5 लाख मधल्या फक्त 5 लाख मधली पाचीच्या पाची लाख लोक समजा आपण असं समजू की ते म्हणतात हे असं काही नाहीये, असं काही नसतं, असं कुठे एक दिवस असतो का इच्छापूर्तीचा, असं काही नाही, आम्ही नाही मानत. आणि समजा असं झालं की कुणीच मानत नाही उद्याच्या दिवसाला आणि कुणीच काही करत नाही, तर खरोखर तेवढी ऊर्जा, सामूहिक चेतना, म्हणजे ती ऊर्जा त्याच्यातून त्या दिवसातनं निघून जाईल असं असं मला वाटतं की बहुतेक, की ही जी कलेक्टिव्ह एनर्जी असते ती त्याच्यामध्ये असते. पण जर समजा असं सगळेजण नाही 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 म्हणून कुणीच विश्वास ठेवला नाही, तर तो जसं म्हणतो ना दगडामध्ये सुद्धा देव जसा येतो, आपल्या भावानुसार आपल्या एनर्जीमुळे त्या दगडामध्ये देव उत्पन्न होतो. आणि जर समजा विश्वास नसेल तर तो देव सुद्धा त्याच्यातून निघून जातो, त्याची चैतन्य सुद्धा निघून जाईल. अगदी त्याप्रमाणे इतक्या साऱ्या लोकांनी उद्याच्या दिवसाची विश्वास बाळगले, त्यामुळे त्या दिवसाला महत्व प्राप्त होतं, त्याच्यामध्ये एनर्जी येते. आणि म्हणून काही लोकांसाठी हे पोर्टल जे असतात ते काम करतात. किती जण तरी 11-11चं जे मागच्या महिन्यातलं पोर्टल गेलं, 11-11, त्यावेळेस किती जणांनी तरी आपल्या इच्छा वगैरे हे केल्या आणि त्या सांगितलेल्या वेळेपर्यंत पूर्ण झालेले अनुभव मी स्वतः ऐकलेत. तर हे होतं कारण नंबर्स. तर आता आपल्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या सगळ्यांना कसे नंबर्स दिसायला लागलेत, दिसतात ना आपल्याला. मग ते नंबर आपल्याशी बोलतात. आपलीच एनर्जी असते, आपलेच डिवाइन ज्या पॉवर्स आपल्यासोबत असतात, आपण त्याला एंजल्स म्हणू, आर्कएंजल्स म्हणू, अजून आपले गुरु म्हणू, पूर्वज म्हणू, हे सगळे आपल्याशी बोलतात, कम्युनिकेट करतात. आणि ते कसे करतात तर ह्या नंबर्सद्वारे. तर जेव्हा कधी मला 3-3-3 दिसतो, 7-7-7 दिसतो, हे नंबर्स मला सांगतात की बरोबर मार्गावर आहे. आता जसं परवा मी तो व्हिडिओ टाकला होता सरांचा, त्यांनी सांगितले की 1-1 नंबर, 1-1-1-1-1 किंवा 11-11 हा नंबर जेव्हा तुम्हाला दिसतो तेव्हा खरं तर तुम्ही सकारात्मक बघितलं पाहिजे किंवा अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्ही थोडं सकारात्मक व्हा. कदाचित तुम्हाला आयुष्यात पुढे काय होणार आहे माहित नाहीये, क्लॅरिटी नाहीये, असा त्याचा अर्थ आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की 11-11 म्हणजे काहीतरी त्यावेळेस इच्छापूर्तीची वेळ आहे. म्हणून ते त्या पद्धतीने विचार करतात.
मग ते त्यांच्यासाठी काम पण करत असेल, माहित नाही. पण मला अनुभव आलाय की जेव्हा जेव्हा मी डाऊट मध्ये असते, आणि खरं आहे ते अगदी, जेव्हा जेव्हा मी असं विचार करते करू का नको, काय करायचं, असं मी जेव्हा विचार करत असते, तेव्हा बरोबर मोबाईलच्या वर इंटरनेटचा जो स्पीड असतो जिथं दिसतो आपल्याला, तिथं मला 100% 111 दिसतो, आणि मग मला समजते की हे काम मला करायचं, हे काम माझ्यासाठी उपयोगाचं आहे. ते मी फक्त विचार करत असते, आता आत्ता करू का काय करू, मेसेज कोणाला टाकायचा आहे किंवा अजून काही काम आहे. त्यावेळेस बरोबर तो नंबर मला वर दिसतोच दिसतो, आणि मी ओळखते की 111 दिसला म्हणजे गो अहेड, काम करून टाक तू, तुझ्या डोक्यात विचार आलाय तर. म्हणजे जेव्हा जेव्हा खरोखर डाऊट मध्ये आहोत, क्लॅरिटी नाहीये, तेव्हा ते नंबर मला दिसतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. अजून एक जो 121, तो मी सांगितलाय की जेव्हा 121 दिसतं, मी ध्यान केलेलं नसेल, सकाळपासून रेकीला वेळ मिळाला नसेल, तर मला कंपल्सरी 121 नंबर दिसतो, जो मला सांगतो ध्यानाला बस, शांत हो, आज जा, तू आज आत नाही गेलीस. दिवसभर कामांमध्ये बाहेरच्या असेल तर त्या दिवशी कंपल्सरी, जोपर्यंत मी करत नाही ध्यान, तोपर्यंत मला 121 नंबर दिसतोच दिसतो. हा माझा अनुभव आहे. इवन 555 हा नंबर सारखा, 777, 333 हे नंबर सारखे दिसतात. कारण हे नंबर आपल्याला सांगतात, जसं 777 हा मला सारखा नंबर दिसणारा, म्हणजे 77% बॅटरी, इकडं पुन्हा पुन्हा वर 777, पुन्हा युट्यूबवर. तर हा नंबर कशासाठी आहे 77, जसं त्या सरांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड असता, त्यावेळेस तुम्ही 777 नंबर तुम्हाला दिसतो. मग आपल्यापैकी सगळेजणच कनेक्टेड आहेत, मी एकटीच नाहीये. आपण सगळेजण कनेक्टेड आहोत त्या दैवाशी, त्या भगवंताशी. पण आपण ज्या व्हायब्रेशन्स मध्ये असतो, कंपनांमध्ये, ते फरक पडतो. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला एक मध्ये सांगितलं होतं की दिवा जेव्हा आपण घरामध्ये लावतो, तो दिवा लावताना म्हणायचं की हे भगवंता, या दिव्याचा प्रकाश त्या प्रत्येक जीवापर्यंत जाऊ दे, त्या आत्म्यापर्यंत जाऊ दे, जो कुठे ना कुठेतरी अंधारात आहे, त्याला दिशा सापडत नाहीये, तो मार्ग शोधतोय. ना त्याला ध्यानाबद्दल माहितीये, ना त्याला चक्रांबद्दल माहितीये, ना त्याला असं माहितीये की हा पण एक मार्ग आहे, जो माझ्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल आणू शकतो. तर त्या जीवांना सगळ्यांना तू हे जे मी दिवा लावला ह्याचा प्रकाश दे, आणि त्यांना कुठून तरी, कुठल्या तरी अशा साधनेची गोडी लागू दे, नामस्मरण असेल, काही असेल, आणि ते त्या मार्गावर जाऊ दे. ही प्रार्थना मी जेव्हापासून करायला लागले, तेव्हापासून मला जाणवतंय की मी फक्त माझ्या कुटुंबासाठी किंवा आपल्या ध्यान कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण विश्वासाठी ही प्रार्थना माझ्या आतून यायला लागली. त्याच्यामध्ये कुठेही असा स्वार्थ नव्हता की मी विश्वासाठी मागते म्हणजे आता मला विश्व त्याच्याबद्दल मला काय मिळेल, असं नव्हतं. ते आपोआपच आतून आलं माझ्या, जेव्हा मी दिवा एके दिवशी लावला तेव्हा. नंतर ती प्रार्थनेमध्ये मी अजून बदल करते, अजून त्याच्यामध्ये ऍड करते काही गोष्टी. पण हे आतून यायला लागलं आणि मला जाणवायला लागलं, त्या दिवसापासून माझे व्हायब्रेशन्स अजून बदलायला लागले. तर मी हे का सांगते तुम्हाला, कारण तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ती वेळ येणार आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही इथं पोहोचायला लागता सहस्त्राराला, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना असं वाटायला लागेल की माझं तर भलं होऊच दे. आपल्याला सगळ्यांना वाटतं सुद्धा तसं, मला माहिती इथं त्यामुळेच लोक आहेत. पण ते व्हायब्रेशन अजून वाढतील, जे काही आपल्या मनामध्ये येतं ना विचार, तो अजून तुम्हाला वाढलेला जाणवेल. इतका वाढेल की तुम्हाला ते आतनं खूप फिलिंग, म्हणजे मी सांगू शकत नाही ती भावना, पण ते बरोबर आतनं ती फिलिंग अजून वाढलेली जाणवेल, अजून तुमची कंपनं वाढतील. ही मला पूर्ण खात्री आहे, कारण अशीच लोक आपल्या ग्रुपशी जोडलेली आहेत. म्हणूनच आपण सगळे एकाच एनर्जीची लोक इथं जमतो. जी लोक ह्या एनर्जीला कनेक्ट करत नाहीत, ती एकतर ग्रुप सोडतात किंवा ध्यानाला रोज येत नाहीत. म्हणजे ते ते त्या ऊर्जेशी अजून जोडलेले नाहीयेत. त्याच्यामध्ये काही चूक बरोबर नाहीये किंवा दोष नाही द्यायचा मला त्यांना. कधी ना कधीतरी येतील. एक दिवस असा येईल की जेव्हा ती लोक त्या स्टेपला पोहोचतील. इथं कुणी सुद्धा सुपिरियर, कुणी कुणी खालच्या दर्जाचं, किंवा अरे मी अध्यात्मात आहे किंवा मी ध्यानात आहे, मी रेकीत आहे म्हणजे मी, असं काही नाहीये. कारण प्रत्येक जण दैवी आत्मा आहे. आज ना उद्या प्रत्येक जण जागा होणार आहे, अवेकनिंग होणार आहे. या सृष्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 2026-27 येता येता खूप बदल झालेले असतील पृथ्वीवर. ऑलरेडी हजारो लाखो वर्ष झाले, जे व्होल्कॅनो, जे ज्वालामुखी कधीही हे झाले नाहीत, ते आता इरप्ट होत आहेत. हा बदल आपल्याला बघायला मिळतो. अशा अनेक बदल निसर्गात पण होणार आहेत. आणि निसर्ग म्हणजे काय आहे? आपलंच रिफ्लेक्शन आहे.
आपल्याशी जोडलेला आहे निसर्ग, खूप चांगलं कनेक्शन आहे. त्यामुळं आपल्याला हे दिसेल की येणाऱ्या काळामध्ये हे बदल वाढतील, निसर्गामध्ये सुद्धा आणि माणसाच्या आत सुद्धा खूप बदल होतील. लोकांना जाणवायला लागेल की आपण जे समजतोय स्वतःला त्याच्यापेक्षा काहीतरी अजून उच्च आहोत, आपण दिव्य आहोत. लोकांना आतमधून जाणीव होईल की मी केवळ हे करण्यासाठी, त्रास सहन करण्यासाठी, दुःख भोगण्यासाठी नाहीये. माझ्यामध्ये शक्ती आहे की माझ्या आयुष्यात जे पाहिजे ते मी मिळवू शकतो. इतका मी दैवी आहे. आणि ते कसं करू शकतो? आपली कंपन वाढवून, आपले व्हायब्रेशन्स वाढवून, आपली फिलिंग्स, आपल्या भावना, विचार यांच्यावर काम करून. ह्याच्याशिवाय गत्यंतरच नाहीये. अजिबात नाहीये, की तुम्ही किती जरी नामस्मरण करताय, पोथी वाचताय, देवाच्या सान्निध्यात बसताय, पण जोपर्यंत आपल्या शुद्धी होत नाही, तोपर्यंत आपल्याला जाणवेल की काहीच बदलत नाहीये. माझं आतलं जग बदललं तरच माझं बाहेरचं जग बदलणार. कारण जे डोळ्यांनी मी हे सगळं बघतीये, ते जेव्हा मी आतून बदलायला लागेल, जितकं मी वर्तमानात राहायला लागेल, तुम्हाला समजेल की अशा लोकांचे फोन येतायत जे तुमची कामं सहजपणे करतायत. आपोआप तुमच्याकडे येतायत. तुमच्या गोष्टी बदलायला लागल्यात आयुष्यामध्ये. कशामुळं? कारण जेव्हा आपण वर्तमानात राहतो, म्हणून मला सांगितलं चाललंय सारखं की वर्तमानात राहण्याचा संदेश दिला पाहिजे. की जितकं आपण वर्तमान क्षणामध्ये राहतो, आपली पॉवर आपल्याकडे राहते. आणि त्याच्यासाठी श्वासांचा वापर करा. जितकं आपण श्वासांबरोबर दिवसभर कनेक्टेड राहतो, आपण शक्यतो भूतकाळात जात नाही आणि भविष्यात पण जात नाही. शक्यतो आपण वर्तमानात राहतो. जितकं जास्तीत जास्त वेळ आपण वर्तमानात राहू, प्रेझेंटमध्ये जे काही चाललंय ते, तितकी शक्ती आपली वाढेल. तितकी आपली कामं सहजपणे पार पडतील. कारण आपले व्हायब्रेशन्स वाढणार. आपण जास्त ऊर्जा खर्च नाही करणार त्या गोष्टींवर. ठीक आहे? तर ह्याच नोटवर आपलं आजचं ध्यान सुरुवात करू. आपण सगळ्यात आधी आज आपण आपल्या बेली ब्रिदिंग करणार आहोत. पोटामधून आज आपण 2 ते 3 मिनिटं श्वास घेऊ मोठे मोठे आणि थोडंसं स्थिर करू स्वतःला. आपण डोळे मिटून आपल्या ध्यान अवस्थेमध्ये येऊ. आपण जिथं कुठं आहोत, शरीराने त्या वास्तूला आपण सगळ्यात आधी तिचे आभार मानू. आपल्या घराचे आभार मानू. आजच्या दिवसासाठी आपण परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे आभार मानू. आपले सगळे एंजल्स, देवदूत आपल्या सोबत आहेत, त्या सगळ्यांचे आपण आभार मानू. हे सगळे ऊर्जा रूपाने आता आपल्याशी जोडलेले आहेत. एक मोठा श्वास आपल्या नाकावाटे आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. अगदी असेच 2 ते 3 मोठे मोठे श्वास घ्या. आपल्या नाकातून मोठा श्वास घेतला आणि तोंडावाटे बाहेर काढला. काही क्षण आपण ही क्रिया करू, जिथं आपण स्वतःला स्थिर करू, शांत करू. आता एक मोठा श्वास आपल्या नाकातून आपल्या पोटामध्ये जितकी हवा भरून घेता येईल तितकी घ्या आणि अगदी सावकाश हळूहळू आपल्या तोंडावाटे ती हवा बाहेर पडू दे. श्वास घेताना आणि सोडताना कुठेही घाई करायची नाही. हळुवारपणे, सावकाश, रिलॅक्स होत जायचंय. प्रत्येक श्वासाला शांत, स्थिर
आपली काळजी, चिंता सगळं सोडून द्या. आपल्या जाणाऱ्या श्वासांद्वारे आपण आपली काळजी, चिंता, विचार सगळे बाहेर सोडतोय आणि आत येणाऱ्या श्वासातून आपण फक्त आणि फक्त ब्रह्मांडातली शांतता घेतोय, प्रेम घेतोय, करुणा घेतोय. आपल्या पोटात भरून घेतोय. मी शांत आहे. मी शांत आहे. अगदी शांत, स्थिर. माझा प्रत्येक श्वास मला शांत करत चाललाय. खोलवर आतपर्यंत मला श्वासांची जाणीव होतीये. हे अगदी कोमल, रेशमाप्रमाणे मऊ स्पर्श असलेले माझे श्वास आहेत. माझा प्रत्येक श्वास माझ्या नाकातून, घशातून, छातीतून पोटापर्यंत प्रवास करतोय. ह्याच अवस्थेमध्ये हळुवारपणे आपले दोन्ही हात उचला आणि आपल्या मांडीवर ठेवा. श्वास आपण आता नैसर्गिक गतीने घेतोय. नॉर्मल श्वासांचा जो येणं जाणं असतं ते आपण आता बघत बघत शरीराच्या सगळ्यात खालच्या भागावर आपण एकाग्र झालोय. आपल्या हातावाटे रेकी शक्ती प्रवाहित होत होत अगदी तळपायापर्यंत सगळ्या पेशींना ऊर्जा द्यायचं काम करतीये. आपलं मूलाधार चक्र आपण संतुलनात आणतोय. सतत वाटणारी भीती, काळजी सगळी दूर होतीये. मी सुरक्षित आहे, समृद्ध आहे. मी पृथ्वी मातेशी घट्ट जोडलेला आहे. मी पूर्णपणे दैवी मार्गदर्शनामध्ये सुरक्षित आहे. सगळं लक्ष आपलं मूलाधारावर. आपला उजवा हात ओटीपोटावर ठेवा, मध्यभागी, आणि डावा खालीच ठेवा, मांडीवर. दोन्ही चक्रांना आपण एकाच वेळी रेखी एनर्जी देत आहोत. इथं असणाऱ्या प्रत्येक साधकाला रेकी शक्ती संतुलनात आणायचं काम करतीये. आपल्या सगळ्यांचे गुरु, पूर्वज, इष्ट देवता आपल्या सोबत आहेत. मी हाच संकल्प आजच्या सत्रामध्ये ब्रह्मांडाला देते. आपल्या सगळ्यांचे मूलाधार, स्वादिष्ठान चक्र
संतुलनात येत आहे. आणि आता आपलं सगळं लक्ष आपण आता आपल्या मणिपुरावर, आपल्या नाभीवर, आपला उजवा हात आणि डावा हात नाभीच्या डाव्या बाजूला, हातांकडे लक्ष देत असताना आपले श्वास सुद्धा अनुभवत राहा. केवळ आपल्या मनामध्ये संकल्प द्यायचा, आपल्या त्या भागावर लक्ष न्यायचं आणि सोबतच श्वासांची जाणीव ठेवायची. प्रत्येक श्वास आपण आपल्या त्या त्या ऊर्जा भागावर अनुभव करायचा. आता आपले श्वास आपल्या नाभीवर अनुभव करा. नाभीतून श्वास घ्या, नाभीवर सोडा. आणि बाकी सगळी जबाबदारी रेकी शक्तीवर सोडा. विश्वास ठेवा. आपल्या या चक्रामध्ये असणारं कुठलंही असंतुलन, ब्लॉकेज, अडथळा दूर होत आहे याचा. सगळी चक्र आपली अलाइनमेंट मध्ये येत आहेत, संतुलनात येत आहेत. आत्ता पूर्ण लक्ष आपण आपल्या मणिपूर म्हणजे नाभीवर ठेवणार आहोत.
आता आपल्या दोन्ही हातांना एक एक करून आपल्या अनाहत म्हणजेच हृदय चक्रावर घेऊन जा. हे आपलं ते स्थान आहे ज्या स्थानावरून आपण या ब्रह्मांडातल्या कुठल्याही ऊर्जेला एका क्षणामध्ये जोडले जाऊ शकतो. आपले गुरु असतील, इष्टदेवता असेल, इतकं शक्तिशाली असं आपलं हृदय आहे. आपल्या दोन्ही हातांनी रेकी शक्तीला आवाहन करू. माझ्या हृदयामध्ये शुद्धता, पवित्रता येऊ दे, विचारांची, भावनांची. माझे विचार, भावना यामध्ये संतुलन, करुणा आणि प्रेम येऊ दे. आपल्या दोन्ही हातांना आपल्या हृदयावर फील करा. आणि स्वतःसाठी, या विश्वासाठी, आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक सुखासाठी, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या सगळ्यांसाठी आत्ता ह्या क्षणाला आपल्या हृदयातून आभार मानू. जी काही माझी परिस्थिती आहे, मी अगदी योग्य ठिकाणी, योग्य वेळी अस्तित्वात आहे. या ब्रह्मांडातल्या सर्व दैवी शक्तींना मी अनेक आभार मानतो. स्वतःचेही आभार माना, आपल्या गुरूंचे आभार मानू, आपल्या हायर सेल्फ म्हणजे उच्च आत्म्याचे अगदी हृदयापासून आभार मानू, जो प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत आहे. सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां मङ्गलं सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। आपल्या हृदयाला संतुलनात आणल्यानंतर आपला उजवा हात आपण आता आपल्या आज्ञाचक्रावर आणि डावा हात आपल्या गळ्यावर विशुद्धीवर घेऊ. आपलं आज्ञाचक्र जिथं जिथं आपल्याला क्लॅरिटी मिळते विचारांची, जिथं आपली निर्णय क्षमता वाढते, आपलं इंट्युशन आणि आपली विशुद्धी चक्र, आपला गळा जो आपल्याला आवाज देतो, जिथून आपण व्यक्त होतो, बोलतो. अनेक कला असतील, आर्ट फॉर्म, त्यातून आपण व्यक्त होतो. या दोन्ही भागांना आपण रेकी शक्तीद्वारे ऊर्जा द्यायचं काम करतोय. केवळ हात आपले दोन्हीकडं फील करा. एक गळ्यावर, एक कपाळावर. काही क्षण आपण दोन्हीकडं रेकी देत आहोत. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. ह्याच पद्धतीने दोन्हीकडं हात ठेवून आपण ऊर्जेचा प्रवाह आपल्या आतमध्ये घेत आहोत. सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु। अगदी हळूवार आपण आपल्या वेळेनुसार सत्रातून बाहेर या. हळूहळू डोळे उघडा.